वसंत प्रकरणी उद्धव ठाकरेंना कल्याण कोर्टाचं समन्स. 5 ऑगस्ट रोजी कल्याण कोर्टात हजर राहण्याचे आदेश. ड्रग्स फ्री मुंबई अभियानाचं मॉडेल आता संपूर्ण राज्यात राबवणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते अभियानाचा होणार शुभारंभ. जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरणाचा जलसाठा 94%वर. धरणात सध्या 3000 क्युसेक पाण्याची आवक. धरणाच्या जलसाठ्यामध्ये तब्बल 54% वाढ. गोंदियात मुसळधार पाऊस. पुजारी टोला धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ. धरणाचा पाणीसाठा 86%वर. गडचिरोलीला मुसळधार पावसानं झोडपलं. शहरातील अनेक सखल भागात साचलं पाणी. ठाणे बोरिवली प्रकल्पाच्या दुसऱ्या बोगद्याच्या भुयारीकरणाला होणार सुरुवात. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून तयारी पूर्ण. बातम्या. पुणे जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे उजनी धरण पूर्णपणे भरलेलं आहे. त्यामुळे भीमा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. वीर आणि उजनी धरणातून सध्या 60,000 क्युसेक पाणी सोडलं जात आहे. त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील आळगे बंधारा पाण्याखाली गेलाय. तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. जिल्हा प्रशासनानं भीमा नदीकाठच्या गावांमधल्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू इथल्या प्रसिद्ध महालक्ष्मी गडावर भूस्खलन झालं आणि मंदिराकडे जाणारा मार्ग बंद झाला. गेल्या आठवडाभर झालेल्या मुसळधार पावसामुळे गडावरील दरड कोसळली आणि मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती आणि दगड साचले. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनानं मंदिराकडे जाणारा मार्ग पुढच्या आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्रासह गुजरातमधील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरामध्ये सध्या भाविकांना जायला मनाई करण्यात आलेली आहे. गडावर जाण्याचा प्रयत्न करू नका असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं दरड हटवून मार्ग पूर्ववत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मराठवाड्याकरता दिलासादायक बातमी. संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यामध्ये सातत्यानं वाढ होते. धरणामधील उपयुक्त पाणीसाठा 67.99% म्हणजे साधारण 68% गेलाय आणि धरणामध्ये सध्या जिवंत पाणीसाठा आहे 52.12 TMC. पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे सरासरी 27,582 क्युसेक प्रतितास पाण्याची आवक सुरू आहे. तर बातमी जळगावातून आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये हवामान विभागानं रेड अलर्ट दिलाय. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होणार आहे आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे असा इशारा दिला गेलाय. मुंबई आणि प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार जिल्ह्यामध्ये दिवसभर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. कमी वेळेत मोठ्या प्रमाणात पाऊस पडू शकतो. या पार्श्वभूमीवर नागरिक, शेतकरी आणि प्रवाशांनी विशेष दक्षता घ्यावी. अनावश्यक प्रवास टाळावा. तसंच विजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबावं असं आवाहन प्रशासनानं केलंय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 31 जुलैपासून पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या गिरणा धरणातील जलसाठा 94%वर आलाय. धरणामध्ये सुमारे 3000 क्युसेक प्रतितास पाण्याची आवक सुरू आहे. लवकरच धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अवघ्या 8 दिवसांमध्ये धरणाच्या जलसाठ्यामध्ये तब्बल 54% वाढ झाली. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. धरण पूर्ण भरल्यानंतर अतिरिक्त पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. गोंदियामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे पुजारी टोला धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पुजारी टोला धरणाचा पाणीसाठा सध्या 86% झालाय.
धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्याकरता धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले। या धरणातून सध्या नदीपात्रामध्ये 10,832 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। साताऱ्यातील कोयना धरण 84 टीएमसी भरलंय। धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्याकरता कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले जाणार आहेत। बुधवारी साताऱ्यातील पश्चिम घाट परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसानं कोयना धरणाच्या पायथा विद्युत ग्रहातून 1050 क्युसेक प्रतितास पाणी सोडण्यात आलं। आता कोयना धरणाचे सगळे 6 दरवाजे आज उघडले जातील आणि 5079 क्युसेक प्रतितास पाणी कोयना नदीपात्रात सोडलं जाईल। त्यामुळे एकूण कोयना धरणातून 6129 एवढा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे सातारा सांगली जिल्ह्यातल्या कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। बातमी गोंदियातून असेल पुढची। गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। सर्वत्र दाणादाण उडालेली आहे। मुसळधार पावसामुळे मोरगाव अर्जुनी तालुक्यातील अनेक भागांमध्ये नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। यातच महागाव ते अर्जुनी मोरगाव या मुख्य मार्गावर असलेल्या माहुरकुडा इथल्या नाल्याला पूर आला। या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। नाल्याचं पाणी रस्त्यावरून वेगाने वाहत असल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रशासनाकडून हा मार्ग सगळ्या प्रकारच्या वाहतुकीकरता बंद करण्यात आला। पुराचं पाणी सखल भागामध्ये आणि शेतांमध्ये साचल्यानं परिसरातील शेकडो हेक्टर शेतजमीन पूर्णपणे पाण्याखाली गेली। त्यामुळे नुकतीच रोवणी झालेली भात पिकं पाण्याच्या विळख्यात सापडली आहेत। तर पुढची बातमी अकोल्याची आहे। हवामान खात्यानं अकोल्याला रेड अलर्ट दिलाय। त्यामुळे सकाळपासूनच अकोला जिल्ह्यात जोरदार पाऊस पडतोय। या पावसानं शहरातील रस्ते जलमय केलेले आहेत। शेतकरी वर्गात आनंद आहे। सकाळपासून जोरदार पाऊस बरसत असला तरी धरण क्षेत्रात याचा कोणताही परिणाम दिसत नाहीये। पाणी टंचाईचं सावट मात्र अकोला शहरावर अद्याप कायम आहे। एका बाजूला पाणी टंचाई आणि दुसरीकडे मात्र शहरामध्ये पडणारा मुसळधार पाऊस आणि रस्त्यावर साचलेलं पाणी। आता आपण बातमी बघूया चंद्रपुरातून। चंद्रपुरामध्ये सकाळपासूनच खऱ्या अर्थानं पावसाचा रेड अलर्ट बघायला मिळतोय, म्हणजेच त्याचा प्रभाव बघायला मिळतोय। चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली। त्यामुळे चंद्रपूर शहरातील अनेक रस्त्यांवर पावसाचं पाणी साचलं। रात्रभर पावसाची संततधार होती। त्यामुळे सकाळपासूनच पावसानं जिल्ह्यात सर्वत्र लावलेल्या दमदार हजेरीमुळे शेतकऱ्यांसह सगळ्यांच्याच आशा पल्लवित झाल्या। चंद्रपूर जिल्ह्यात 2 दिवसाचा रेड अलर्ट देण्यात आला होता, परंतु काल जो आहे तो मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। पण आज सकाळपासूनच मुसळधार पावसाची सुरुवात झालेली आहे। काल शाळा महाविद्यालयाला सुट्टी देण्यात आली होती, परंतु आज जो आहे आज मोठ्या प्रमाणात म्हणजे पहाटेपासूनच एक मोठा पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे। आणि चंद्रपूरचे जे सखल भाग आहे त्या सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली। अनेक ठिकाणी जे रस्त्यावर जे खड्डे आहेत त्या ठिकाणी जे नागरिक आहेत ते घसरून पडत आहे आणि जे रस्ते आणि मोठ्या प्रमाणात जे पाणी आहे ते रस्त्यावर साचलेलं आहे। यासोबतच जे आहेत आता शेतकरी जे आहेत त्यांना अशा पावसाची गरज होती, त्याच्या पावसाला सुरुवात झालेली आहे। एकंदरीत वार्षिक सरासरीचा 36% पाऊस झालेला आहे आणि सध्या पाऊस हा कमी प्रमाणात आहे। म्हणजे इरे धरणाची परिस्थिती सुद्धा सध्या 50%वरच आहे। एक मोठ्या पावसाची पुन्हा अपेक्षा आहे, त्यानंतरच हे जे पावसाची ती कमी पूर्ण होणार आहे। पण आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरुवात झाल्याने कुठेतरी नागरिकांना एक दिलासा मिळाला की एक चांगला पाऊस होत आहे म्हणून। हैदर शेख, मराठी, चंद्रपूर।